नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी अलिबाग. आज आपण गव्हर्मेंट MBBSचा ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा याच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती असेल हे बघणार आहोत. आणि हा कट ऑफ आपण गेल्या वर्षीच्या रँक आणि मार्कवरनं बघणार आहोत, कॅटेगरीनुसार बघणार आहोत. पहिला आपण ऑल इंडिया कोटासाठी पहिल्या राऊंडचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता तो आपण बघणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ऑल इंडिया रँक होती 21,190 आणि मार्क होते 539. दुसरी कॅटेगरी आहे OBC. ऑल इंडिया रँक होती 21,452 आणि मार्क होते 534. म्हणजे 534 मार्कांना गेल्या वर्षी OBC कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया कोटातून पहिल्या राऊंडला गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळालं होतं. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. ऑल इंडिया रँक होती 25,599 आणि मार्क होते 528. पुढची कॅटेगरी आहे SC. ऑल इंडिया रँक होती 1,10,389 आणि मार्क होते 457. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ऑल इंडिया रँक होती 1,45,625 आणि मार्क होते 436. हा गेल्या वर्षीचा ऑल इंडिया कोटाचा राऊंड 1चा कट ऑफ होता. मग या वर्षीचा कट ऑफ किती असेल? एवढाच असेल, कदाचित त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल. कारण यावर्षी गव्हर्मेंट कॉलेज नवीन आलेली आहेत आणि गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एक्स्ट्रा सीटसुद्धा वाढवलेले आहेत आणि म्हणून हा कट ऑफ गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमी येऊ शकतो. मग या मार्कांच्या आसपास जर मार्क असतील तर आपल्याला ऑल इंडिया कोटामधनं पहिल्या राऊंडला MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुन्हा बघा, असा असेल ऑल इंडिया कोटाचा पहिल्या राऊंडचा यावर्षीचा कट ऑफ. आता आपण स्टेट कोटाचा कट ऑफ बघणार आहोत. महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट MBBS कट ऑफ राऊंड 1. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेल्या वर्षी होता 42,429, मार्क होते 509. OBC कॅटेगरीचा कट ऑफ होता गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 46,469, मार्क होते 505. SCBCसाठी गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 47,483 आणि मार्क होते 504. मग या मार्कांना SCBCसाठी गेल्या वर्षी महाराष्ट्र स्टेटमधनं पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 66,192 आणि मार्क होते 488. पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. ऑल इंडिया रँक होती 81,956 आणि मार्क होते 477. म्हणजे 477 मार्काला गेल्या वर्षी राऊंड 1ला VJ कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळालं होतं. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. गेल्या वर्षी SC कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होती 1,52,122 आणि मार्क होते 432. हा पहिल्या राऊंडचा महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ आहे. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी. ऑल इंडिया रँक होती 3,33,988 आणि मार्क होते 342. पुढची कॅटेगरी आहे NT1. ऑल इंडिया रँक होती 1,22,157, मार्क 450. पुढची कॅटेगरी NT2. ऑल इंडिया रँक होती 50,264, मार्क होते 502. आणि पुढची कॅटेगरी NT3. ऑल इंडिया रँक होती 43,876 आणि मार्क होते 507. म्हणजे गेल्या वर्षी या मार्कांना आणि या रँकला महाराष्ट्र स्टेट कोटामधनं पहिल्या राऊंडला गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळालं होतं. मग या वर्षीचा कट ऑफ कसा असेल पहिल्या राऊंडचा? तर तो असाच असेल, किंबहुना याच्यापेक्षा थोडा कमी असेल. कारण आपल्या बऱ्याचशा गव्हर्मेंट सीट वाढलेल्या आहेत, गव्हर्मेंट कॉलेज वाढलेली आहेत आणि म्हणून कट ऑफ थोडा खाली येऊ शकतो. मग जर आपल्याला मार्क या दरम्यान असतील, याच्या आसपास असतील, तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट कोटामधनं राऊंड 1ला गव्हर्मेंटचं MBBS कॉलेज मिळू शकतं. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.